ग्रीन मॉर्निंग मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नॅचरल फार्मिंगमधला मल्टीलेयर फार्मिंग. नमस्कार, आपण बघणार आहोत मल्टीलेयर फार्मिंग. तर हे बघू शकता आपण बांधावरती फळझाडांची लागवड, त्यावरती हे रामफळ आहे, हा आवळा आहे आणि आवळ्यावरती हे बघू शकता आपण भोपळ्याची लागवड केलेली आहे. तो पण नॅचरल पद्धतीने. त्याला बघा कुठल्याही प्रकारचं खत नाही आहे, काय नाही आहे. त्याचं खोड बघा कुठं आहे, बांधामध्ये कुठंतरी, आणि त्याचा पूर्णपणे नॅचरली अशी वाढ झालेली आहे आणि तो वरपर्यंत आवळ्याच्या झाडावरती गेलेला आहे. बघू शकता आपण. तसेच शेवगाची पण लागवड बांधावरती झालेली आहे. हा मल्टीलेयर फार्मिंग, खाली शेवगा आणि त्याच्यावरती नॅचरल भोपळ्याचे वेल सोडलेले आहे आणि भोपळ्याला फुलं पण आता लागलेली आहे वरती. नॅचरल मल्टीलेयर फार्मिंग. हे बघा किती मोठ्या प्रमाणात वेल आणि असा आपला कॅनोपी तयार केलेली आहे सुंदर अशी. आणि आता काही दिवसातच त्याला सुंदर अशी नॅचरल भोपळे लागणार आहेत. हा इकडे बघू शकता शेवगा. हे कांद्यासाठी रोप शेत तयार करून ठेवले. थोड्या दिवसात इथं नॅचरल सेंद्रिय पद्धतीने कांदा लागवड होईल. लाल कांदा नाशिकचा प्रसिद्ध असा, आणि लवकरच तोही पण आपल्याला त्याची चव सगळ्यांना चाखता येणार आहे. हा बघू शकता भोपळा. याचं पण पूर्णपणे नॅचरल, कुठल्याही प्रकारचं खत फवारणी न करता नॅचरल पद्धतीने वाढलेला भोपळा आहे. आणि त्यापासून मिळणारा भोपळा पण पूर्णपणे नॅचरल असणार आहे. कुठल्याही प्रकारचा रासायनिक खतं आणि औषधांचा अंश विरहित असा हा नॅचरल भोपळा. तसेच शेवगा पण आपणा सर्वांना लवकरच उपलब्ध होईल. अशा पद्धतीने निसर्गाशी कुठलीही छेडछाड, कुठलीही ढवळाढवळ न करता नॅचरल पद्धतीने आलेलं हे निसर्गाचं वरदान, नॅचरल मल्टीलेयर फार्मिंगचा आदर्श नमुना. हे बघा बांबूच्या झाडावरती पण भोपळ्याची लागवड केलेली आहे. हा इथे बघू शकता बांबूचा कोंब, बांबू कसा निघतो तो.